संतन की जय। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे तो ज्ञान राजा सुपात्र कया पिता पुण्य राशे नमस्कार माता श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय
प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् यदक्षरमनाख्येयम् आनन्दमज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये धर्मरक्षावयासाठी करण्याटी आम्हासी वाचा बोलो वेदनिती करू संती केलेती नवाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो तुका म्हणे अधमत्यासी भक्ती दुषी हरीची वाचा बोलो वेदनिती करू संती केलेती। आज सर्व संतांच्या पालख्या भगवान पांडुरंगरायाच्या पंढरीरायाच्या दिशेने वाटचाल करण्याचा काळ। पंढरीची वारी आहे माझे घरी आणिकन करी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी नाम वाचे। हे वारकऱ्याचं जीवन उपासनेचं ध्येय आणि त्या ध्येयानं पायी वारी करण्याची भगवान आदिनाथ महादेवापासून असणारी आमच्या वाडवडिलांची परंपरा। कारण जे मार्गीचा कापडी महेश अजूनी म्हणून ज्ञानोबाराय उल्लेख करतात तो हा आमचा वारीचा भगवंताकडे जाण्याचा मार्ग। पायी वारी हा वारकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग, उपासनेचा अविभाज्य अंग। पण सद्यकालीन स्थितीत आपण सगळ्यांना कारण ज्ञात असल्यामुळे त्याचा उहापोह न करता प्राप्त परिस्थितीला सामोरं जायचं आहे। वारकरी संप्रदाय आग्रही आहे पण दुराग्रही नाही आणि त्यामुळं आपापल्या स्थानी राहून का होईना संतांची विविध ठिकाणाहून प्रस्थान झालेली असताना सुद्धा आपला नित्यनियम मात्र वारकरी करतो। वाटचालीचा नित्यक्रम त्याचा आहेच आहे। तो नित्यक्रम सकाळी काकड्यापासून ते संध्याकाळी जागरापर्यंत सर्व क्रम सर्वजण आनंदाने पार पाडतात, भजनाचा आनंद मिळवतायत, पण भगवत दर्शनाला जाण्याची ओढ मात्र तेवढीच कायम ठेवतात। विरह हा मिलनाकरता अधिक महत्वाचा आहे। पूर्वराग, विरह आणि मिलन या तीन गोष्टीतनं शुद्ध प्रेमाचं अभिव्यक्तीकरण होत असतं, प्रेम प्रकट होत असतं। देवर्षी नारद महाराजांनी सांगितलेलं जे षड्लक्षणात्मक प्रेमाचं वर्णन आहे ती सर्व लक्षणं परिपूर्ण होण्याकरता विरहाचा अनुभव यावा लागतो। कदाचित भगवान पांडुरंगराय परमात्मा आणि सर्व संत आम्हाला त्या विरहाच्या जाणीवेतून पुढे आध्यात्मिक प्रगतीकडे नेऊ इच्छित असतील म्हणून ही आलेली आपत्ती इष्टापत्ती समजावी लागते आणि भजनाचा, नामसाधनेचा, उपासनेचा आवेग अधिक वाढवावा लागतो। जसजसा आमच्या उपासनेचा, निष्ठेचा, भजनाचा आवेग वाढेल, आमच्याकडनं भजनाची, नामसाधनेची साधना वाढेल, तसतशी त्याला सुद्धा आम्हाला येऊन भेटावं असं वाटायला। तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल हे निश्चित आहे। फक्त ते पिसं अनुभवण्याकरता, कारण तो तर अखंड वाट पाहतोय,
वाटप आहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ हा संतांचा अनुभव आहे. पण तशी भेटीची वाट पाहणं आणि त्याकरता अंतःकरणाची उतावीळता होणं कशी असते, तो भगवंताचा अनुभव भक्तांनी घ्यावा म्हणून ही आलेली स्थिती आहे. आणि त्यामुळं याही स्थितीचा विचार करीत आपल्याला आपलं भक्ती साधन जे वाडवडिलांनी संत परंपरेनं चालवलंय ते करायचंय, करतो. त्या अनुषंगानंच श्रद्धेय श्री गोविंदगिरीजी महाराज, श्रद्धेय श्री भास्करगिरीजी महाराज देवगड संस्थान आणि श्रद्धेय जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज, आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य श्री शिवाजी महाराज मोरे, या तिघांच्याही सूचनेवरून या ठिकाणी भगवंताच्या संबंधानं, वारीच्या संबंधानं, संतांचा वारीचा जो उपक्रम आहे त्या मागचा उद्देश जाणून घेत काही संत वचनांचं चिंतन आपण करावं या हेतून आताची ही सेवा आपल्या समोर करतो. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या आणि सर्व संतांच्या चरणी ही सेवा समर्पित करीत आपण पुढे या अभंगाचा विचार करू. मुळात वारीचा उद्देश केवळ नित्य नियम नाही, वारीचा उद्देश केवळ येरझार करणं नाही. जन्म मरणाची येरझार चुकावी याकरता वारी आहे निश्चित, पण अहंकाराची वारी जावी, समानतेची भूमिका अंतःकरणात निर्माण होऊन सर्वं विष्णुमयम जगत ही श्रुतीनं सांगितलेली भूमिका आणि तिचा अनुभव सिद्धीला यावा याकरता वारी हे उपासनेचं स्वरूप. मुळात आपल्या वारकऱ्यांचा धर्मच आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे मुळात तर आपल्या संप्रदायाचं सूत्र आहे. आणि या धर्माचं परिपालन करण्याकरता ते परिपालन कसं करावं, कशा स्वरूपानं करावं, कोणत्या अंगी कोणत्या प्रसंगी कशा पद्धतीनं करावं याचं दिग्दर्शन करण्याकरता संत अवताराला येत असतात. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मरक्षाया कारणे साधू होता ती अवतीर्णे, असं नाथ महाराज सांगतात. अर्थात संतांचं महात्म्यांचं हे येणं यावत जीवमात्रांना भगवत चरणापाशी नेण्याकरता आहे. किंबहुना त्याकरताच ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अविरत आणि अनवरत या भूमंडळावर अशा लोकांना भेटत राहो ज्यांना शुद्ध सुखाची खऱ्या आनंदाची अपेक्षा आहे. ही भावना त्यात केली आणि त्यातून सर्व सुखी व्हावे ही प्रार्थना केली. ज्या अर्थी संतांची भूमिका एवढी व्यापक आहे, मग त्या व्यापक भूमिकेच्या किंवा त्या व्यापक साध्याच्या सिद्धी करता साधनही तेवढंच व्यापक द्यावं लागतं. आणि म्हणून ते व्यापक साधन वारीच्या रूपाने संतांनी तुम्हा आम्हाला दिलं आणि सांगितलं याकरता की तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे, आपण सर्वजण जाऊ, नुसतं जायचं नाही, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा, आम्हाला स्थिरता मिळेल, समाधान मिळेल, विसावा म्हणजे शांतता मिळेल आणि खऱ्या आनंदानं सुखानुभूती येईल. कारण जोपर्यंत परस्पर द्वेष आहे, परस्पर भेद आहे, विषमतेची जाणीव अंतःकरणात नाही, तोपर्यंत सुखाची अनुभूती कुणालाच येत नसते. आणि म्हणूनच संतांनी हा उपक्रम आम्हाला दिला. तोही उपक्रम त्यांच्या मनात आला, त्यांच्या डोक्यात आला म्हणून त्यांनी दिला त्या विचारातून असं नाही, तर त्याकरता त्यांनी श्रुती स्मृती पुराण उपनिषद इतिहास स्वतःचा साधनेचा अनुभव या सगळ्यांचा एकत्रित विचार करू. कारण मनाला वाटेल तसा विचार देणारे संत नसतात. संत अनुस्यूत असणारा, स्थिर असणारा आणि परंपरेनं आलेला विचार समाजाला देतात. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु, असं जसं जिथे भगवान म्हणतात तिथं भगवंताचे भक्त परंपरेला सोडून कसं होईल. त्यामुळे वारीची परंपरा ही धर्मजागरणाची परंपरा आहे. धर्मजागरण म्हणजे कोणत्या अर्थानं विचार करावा, तिथे वैयक्तिक जी परिवारात किंवा कुटुंबात होणारी उपासना एवढाच विचार तिथे करायचा आहे का,
किंवा ज्या अर्थानं सध्याच्या जगामध्ये धर्म ओळखला जातो, हा हिंदू, हा मुस्लिम, हा ख्रिश्चन, हा बौद्ध, हा जैन, हा पारशी, या अर्थानं त्याचा विचार आहे का? मुळात नाही. आमच्या जीवनाला धारणा, अधिष्ठान देणारा विचार, कृती आणि त्याबरोबर जीवन जगण्याकरता आवश्यक असणारी नीतिमत्ता देणारा तो धर्म. या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे धर्मस्वरूप आहे. आणि याचं जागरण घडावं याकरता वारीची उपासना. तुम्ही वारीचा नित्यनियम पहा. सकाळी काकड्यापासून त्या काकड्याला जाण्याकरता पायीवारीत चालताना, त्याला आंघोळ करताना सोबत कोण आंघोळ करतं हे कधी कोणी जात विचारून केलेली नाही. कुणाच्या अंगावरचं पाणी कुणाच्या अंगावर येतं याचाही विचार कधी कोणी केला नाही. कारण तिथं स्नान करायचंय, लवकरात लवकर माऊलीचे पूजा होऊन काकडा होण्याच्या अगोदर आपल्याला तिथं उपस्थित तळावर व्हायचंय. खरा वारकरी तर अगोदर तळावर जाण्याचा आग्रह धरत असतो आणि त्यामुळे पालखी तळावर जाऊन केव्हा एकदा आपण काकड्याला पोहोचू याची त्याला घाई असते. एकदा तिथे पोहोचल्यानंतर काकड्याचा नित्यनियम सुरू होतो. त्यामध्ये म्हटले जाणारे अभंग किंवा त्याचा जो लावलेला क्रम आहे, त्या क्रमामध्ये अगदी काकडा, भोपाळी इथपासून ते थेट वासुदेव, आंधळा, पांगुळा, जोगी जोगी, गवळणी अधिक जो क्रम आहे, या सगळ्या क्रमाचा एक विशिष्ट विचार. आणि त्यातून प्रत्येक ठिकाणी जिथे संतांना अशी शंका वाटली किंवा हा क्रम लावणाऱ्यांना शंका वाटली इथे कदाचित विचारामध्ये गफलत होण्याची शक्यता आहे, तिथे लागली समतेच्या विचारावर, भेदभाव वृत्तीच्या रहित असणाऱ्या विचारावर त्यांनी पुढच्या अभंगात समावेश आपल्याला आणून ठेवला. कितीतरी पद्धतीने आपल्याला सांगताय. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, इथपासून जेव्हा सुरुवात होते काकड्या करता तेव्हा त्याचा विचार एक वेगळा पद्धतीने असतो. किंबहुना भगवंतालाही उठवायचंय तर कशा पद्धतीनं, संतांनी येऊन कशा पद्धतीनं त्यांना उठवलंय आणि आपणही कसं जागं झालो पाहिजे याचा विचार तिथं सांगितला जातो. जोगी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा सगळ्या जगाला जागता ठेवणारा जोगी आणि सगळ्या जगाला भगवत प्रेरणेकडे, सर्व जगाला वासुदेव जो लावतोय, प्रेरणेनं प्रवृत्त करतोय, तुम्ही उपासना करा, दुसरं काही करू नका, बाकीच्या भानगडीत पडण्यापेक्षा जे सोपं आणि सहज आहे ते तुम्ही करा. ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काया म्हणून आग्रह करतात. या सगळ्यामध्ये बरं असं पुन्हा तिथे म्हटलं आहे का की यांनीच याचा विचार करावा, यांनी इथे येऊ नये? उलट संतांचं जी श्रवणे कीर्तने झाले ते पावन या मालिकेमध्ये तर संपूर्ण विस्तारच त्यांचा दिला. मैराळ जनक कोण कुळ त्यांचे, इथून त्याचा विचार महाराज करतात. उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखोनिया, हा संपूर्ण अभंग पहा. इथं कुणाचा विचार सोडला? कबीर, मोमीन, लतिफा, मुसलमान, सेना, न्हावी जाण, विष्णुदास. वारकरी संप्रदायाची एवढी व्यापक भूमिका आहे. आपला वारकऱ्यांचा, वैष्णवांचा धर्म हा कोणत्या कुळजातीपुरता, वर्णापुरता, आश्रमापुरता मर्यादित नाही याची जाणीव करून देत सगळ्यांना पांडुरंगाकडे नेण्याकरता. कारण पंढरी एक क्षेत्र केवळ वारकऱ्यांचं क्षेत्र म्हणून पाहू नका, कारण तिथे जगद्गुरु शंकराचार्य आहेत, तिथे जगद्गुरु वल्लभाचार्य आहेत, जगद्गुरु रामानुजाचार्य आहेत, जगद्गुरु निंबारकाचार्य आहेत. सगळ्यांचा संपर्क पंढरी क्षेत्राशी आणि या सगळ्यांच्या संप्रदायिकांचे मठ, त्यांच्या व्यवस्था आपल्याला पंढरीत पाहायला मिळतात. काय कारण असेल तर जिथे तत्वज्ञानाच्या दृष्टीने विभिन्न मतवादी सुद्धा एकत्र येतात ते हे अधिष्ठान पंढरपूर. जिथे आमची ही कान्हाई सुंदर असणारी राजस सुकुमार असा भगवान त्या ठिकाणी राहतो हे स्वरूप. आणि म्हणून भगवान पांडुरंगरायाचं ते अधिष्ठान स्वरूप त्याच्याकडे जाण्याकरता जेव्हा संत प्रेरणा देतात तेव्हा त्यामागे खूप व्यापक भूमिका वैयक्तिक विकासाबरोबर, सामाजिक विकासाबरोबर राष्ट्रीय विकासाची सुद्धा असते. आणि म्हणूनच आपल्याला हे पाहायला मिळेल, जो जो या वारीच्या उपासनेच्या संपर्कात आला किंबहुना वारीत एकदा जरी आला तरी त्याला त्याचं आकर्षण इतकं वाटत असतं, तो प्रत्यक्ष तिथे येऊ शकला किंवा न आला तरी वारी मात्र त्याचा वेध घेतल्याशिवाय राहत नाही, वेध लावते. वारीचं हे वैशिष्ट्य आहे. हे कशामुळे साध्य झालं असेल? आपण थोडा पूर्व काळ जर बघितला, साधारणतः
ज्ञा तुकोबारायांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे वारी करत होते. पण ही वारी ज्या समुदायाच्या स्वरूपात, संघटित स्वरूपात आज आपण पाहतो, ज्ञानोबारायांचा सोहळा, तुकोबारायांचा सोहळा, तशा स्वरूपात नव्हती. गावातले 2-5-10 वारकरी एकत्र मिळून जात होते. ज्या काही अडीअडचणी त्या काळात असतील त्या सहन करत जात होते. पण जसजशी परकीयांची आक्रमण राष्ट्रावरची वाढली, तो त्यांची उपासने संबंधाची कट्टरता वाढत गेली. जर ती वाढली नसती कट्टरता, तर ही उपासना वारीची टिकलीच नसती. अत्यंत प्रतिकूल स्थितीत सुद्धा त्यांनी वारी सोडली नाही. वारीचा नियम सोडला. नेमा न टळे निर्धारे म्हणून त्यांनी स्वतः तिथे आग्रह आपला प्रकट केला. वंश परंपरा दासमी अंकित म्हणून आपला अधिकार सांगितला. आमुची मिरास पंढरी वतन आमुचे अभिमातिरी, हे अभिमानानं मिरवलं. हे सांगण्यामागे त्यांच्या वाडवडिलांची किंबहुना जी परंपरा त्यांनी चालवली आहे, त्या परंपरेला चालवताना किती हाल अपेष्टा भोगल्या ते सुद्धा सुप्तपणानं त्यांनी सांगितलं. कारण एवढं सोपं नाही. आज आता सगळ्या आपण स्वराष्ट्रात चाललो, स्वराज्यात वावरतो. आज आपण भारत स्वतंत्र देश म्हणून वावरतो. पण त्या काळात जेव्हा परकीयांचं आक्रमण होतं, धार्मिकता सुद्धा लुप्त पावेल की काय, अनेक मंदिरं, अनेक ठिकाणं, तीर्थस्थानं भ्रष्ट झाली होती. अरे अशी वेळ यावी तुकोबारायांच्या कीर्तनात की न देखे डोळा ऐसा हा आकांत परपिडे चित्त दुःखी होते म्हणून तुकोबाराय कळवळ्यानं बोलतात. काय तुम्ही देवा येथे नसेल असे झाले म्हणून देवाला प्रश्न विचारतात. इतकी विपरीत स्थिती असतानाही तुकोबारायांनी वारी आपली चुकू दिली. किंबहुना प्रार्थना वारकरी हीच करतो, काही झालं तरी चालेल पण वारी चुको न दे हरी. हे हरी आमची वारी चुकू देऊ नकोस. कारण तिथं गेल्यानंतर कोणी कुठल्याही क्षेत्रातला मोठा असो, त्याचा अभिमान तिथं गेल्याशिवाय राहत नाही. उठाउठी अभिमान जाया ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. दुष्टातल्या दुष्टाला, खळाला सुद्धा अंतःकरणात भक्तीचा, प्रेमाचा पाझर फोडण्याची ताकद या वारीच्या उपासने. आणि म्हणून आम्हाला ही वारीची, या वारीच्या उपासनेची ताकद ओळखूनच संतांनी तुम्हा प्रत्येकाला याकडे अधिक प्रवृत्त केले. गळ्यात माळ घातलीस, सगळं कर, एकादशीचं व्रत कर, पण वारी केली पाहिजे बरं. एक देवाची कर, एक संतांची कर. कशा करता सांगितलं? देवाची करायची ते देव कार्याचं स्मरण करण्याकरता, आणि संतांची करायची ते संत कार्याचं स्मरण करण्याकरता. संतांच्या कार्याचं स्वरूप हे केवळ त्यांच्या चमत्कारावर किंवा चरित्रातल्या काही विशिष्ट घटनेवर अवलंबून नाही. त्या व्यतिरिक्त त्यांचं जीवन त्यांच्या वाङ्मयातनं, त्यांच्या अभंगातनं प्रकट झालंय. तुकोबारायांच्या, आपण बाकीचं जाऊ दे, आपण तुकोबारायांचा अभंग सेवेला घेतलाय, त्या अभंगाचा जरी विचार केला तरी तुकोबारायाची त्या सगळ्या विषयाच्या मागची भूमिका आपल्या लक्षात येईल. म्हणून अभंगाचा थोडासा आपण विचार करू. अभंगाच्या विचारामध्ये तुकोबाराय स्पष्टपणानं बोलतात, आम्ही मुळात इथं उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा करणे. तसं आमचं इथे येण्याचं काही कारण नव्हतं, पण आवश्यकता वाटायला लागली. तुकोबारायांचा एक अभंग आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आड राणे. इकडे तिकडे जे बहिर्मुख वृत्तीनं झालेले आहेत, असं जे जग आहे त्याला योग्य मार्गाला, महामार्गाला, मुख्य रस्त्याला आणण्याकरता, मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेण्याकरता आम्ही आलो. आडराने भरले जग. आणि मग त्याकरता वेळ आली तर उच्छिष्टाचा भाग शेष उरला तुझ. त्यांना जे या इकडे वळतील त्यांना महात्म्याच्या जागी व्हावा मानून. कारण एवढं सोपं नाही ना. एकदा प्रवाहापासून पतित झालेला पुन्हा परत मुख्य प्रवाहात येताना त्याला सुद्धा भीती असते, आपल्याला समाज हा किंवा हा प्रवाह स्वीकारेल की नाही. तेव्हा त्याला सुद्धा अभय देत आणि त्याला सुद्धा तितकंच महत्व देत आम्ही त्याला घेऊन येऊ, ही महाराजांची भूमिका आहे. आणि त्यामुळे महाराजांनी ही भूमिका स्पष्टपणानं मांडली. महाराज या अभंगात बोलताना बोलतात, आम्ही आलोत कशा करता, धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. आम्हाला धर्माचं रक्षण करण्याकरता जो आम्हाला सनकादिकांपासून महात्म्यांनी सांगितलेला विचार आहे, जो वेदानं शास्त्रानं सांगितलेला व्यापक विचार, त्यात जे दोष निर्माण केलेले असतील, मुळात श्रुती दोषानं परिपूर्ण नाही, श्रुतीत दोष नाही, स्मृतीत दोष नाही, त्याचं आचरण करणाऱ्यांनी त्याचा विपरीत अर्थ केला म्हणून दोष निर्माण झाला. ज्ञानोबारायांची भाषाच ही आहे की
वेद अत्यंत कृपण झाला होता का कृपण नाही झाला आणि त्याच्या परिणामी श्री शूद्रासी बोला हे वेदासी अतिन्यून ज्ञानोबारायांनी स्पष्टपणाने सांगितलं कृपणता हा वेदाचा श्रुतीचा गुण नाही नाहीतर ज्ञानोबारायांनी नाही श्रुती परवती माऊली जगा असं म्हटलं नसतं तेव्हा ती जी वेदशास्त्राधिकांपासून वेदनीतीचा विचार आम्हाला सांगितला तो वेदनीतीचा विचार वाणीनं आम्ही बोलणार त्याप्रमाणे सगळ्यांना सांगणार आणि संतांनी ज्या वेद विचाराचं अवलंबन केलं त्या पद्धतीनं आम्ही अवलंबन करणार म्हणून महाराज याच अभंगात बोललेत की वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते पण हे करताना नुसतं सहज जमलं तर करू असं महाराज म्हटले नाही म्हणून महाराजांचा महत्वाचा शब्द आहे करणे आटी आमास आटी म्हणजे नुसतं प्रयत्न नाही जसं एखादी मनाला हवी असणारी गोष्ट करण्याकरता आपला हेतू साध्य करण्याकरता जीवाचा आटापिटा करतो सगळी शक्ती मनुष्यपणाला लावतो एखादा निवडून येणारा राजकारणी काय काय वाटेल त्या गोष्टी रात्री दिवसा काय करतो ते त्याला माहिती असतं ते सगळ्या प्रकाराचा अवलंब करून तो निवडून येण्याचा प्रयत्न करतो ना त्याची जेवढी आटाआट आहे त्याच्या कैक पटीनं आटाआट आमची धर्मरक्षणाकरता असणार पण आम्हाला एवढा तीव्रतेनं अंतःकरणापासून प्रयत्न करायचा आहे धर्मरक्षावयासाठी करायचा आहे आम्हाला हा प्रयत्न करताना अनेक अडचणी येतील किंबहुना त्यावेळेस आम्ही अर्जुनासारखे भ्रमितही होऊ कदाचित आम्ही किंकर्तव्य मूढही होऊ अशा वेळेस सुद्धा संत चरित्र आणि देवाच्या अवतार कार्याचं स्वरूप आम्हाला प्रेरणा देत राहील म्हणून करता देवाचं नाव घेत आणि संतांचं भजन करीत आम्ही वारीनं जाणार आहोत काही जाणार आहोत म्हणून आम्हाला संतांना सांगितलंय गात जागा प्रेम मागा विठ्ठल भगवंताजवळ बाकीचा ऐश्वर्याधिक मागायचा नाही प्रेम ज्याच्या जवळ आहे ते प्रेम भगवंताकडनं आपल्याला मिळालं तर प्रेमास्पद असणाऱ्या परमात्म्याकडनं मिळालेलं प्रेम आपल्याला सुद्धा सगळ्यांचा प्रेमास्पद बनवल्याशिवाय निश्चित आपण सुद्धा जगतप्रिय हो आणि संतांचा महात्म्यांचा हाच प्रयत्न आहे की प्रत्येक व्यक्ती सर्वांना आपली वाटली पाहिजे प्रत्येकांना एकमेकांविषयी आपुलकी स्नेह निर्माण झाला पाहिजे दुसऱ्याचं दुःख ते दुःख आहे आपलं दुःख वेगळं आहे अशी दुःखात सुद्धा भेदाची भावना नको कुणाचंही दुःख हे माझं दुःख मला वाटलं पाहिजे दुःखवी अनेकांच्या दुःखे हे संतांचं लक्ष उगाच नाही सांगत आणि म्हणून तुकोबाराय स्वतः सांगतात की याकरता आम्ही प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणार आहोत करण्यासाठी आम्हासी आम्ही आता जो प्रयत्न करतो तो प्रयत्न करतोच होतो आणि पुढेही करणार आहोत कशा पद्धतीनं करणार आणि का करणार त्याचा सगळा पुढे विचार महाराजांनी सांगितलं आणि त्याबरोबर यातनं जे बाजूला स्वतःला ठेवतात त्यांची काय भूमिका आणि महाराज त्याच्याबद्दल काय बोलतात ते इतकं स्पष्ट सांगितलं महाराज म्हणतात एक लक्षात घ्या धर्मरक्षण म्हणजे नेमकं कोणत्या अंगाने विचार करायचा तुकोबाराय ज्या काळात होते त्या काळात धर्मरक्षणाचं स्वरूप तुकोबारायांनी कसं पालन केलं आज वारकऱ्याच्या हातात पताका आहे भगवा ध्वज घेऊन आपण चालतो तो भगवा ध्वज घेऊन चालताना कोणा एका पक्षाची किंवा कोणा एका धर्माची निशाणी म्हणून घेऊन चालत नाही आपण जे चालतो ते वैराग्याचं त्यागाचं समर्पणाचं प्रतीक घेऊन चालतो भगवा म्हणून तर स्वराज्याचाही ध्वज तोच होता छत्रपतींनी स्वीकारलेला आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाने स्वीकारलेला सुद्धा ध्वज भगवाचा आहे पताक भगवीच आहे त्याचं स्वरूपही त्याकरता त्याग संयम समर्पण आणि पूर्णपणानं वैराग्य कारण जोपर्यंत वैराग्याची भूमिका परिपूर्ण होत नाही जोपर्यंत त्यागाची समर्पणाची भूमिका होत नाही ते कुणाचं समर्पण आणि कुणा करता स्वतःच्या आयुष्याचं समर्पण स्वतःच्या असणाऱ्या प्रत्येक क्रियेचं समर्पण स्वतःच्या असणाऱ्या अंतःकरणातल्या भावाचं समर्पण ते केवळ व्यक्तिगत कुटुंब किंवा परिवारापुरतं नाही तर संपूर्ण समाजाप्रती असणारं समर्पण हे त्या वैराग्याच्या प्रतीकात अपेक्षित आहे तुकोबारायांजवळ ते आहे म्हणून तर स्वतःचा अधिकार बाजूला ठेवून स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवून कोणी तेल आणायला सांगितलं तर बुधलं घेऊन तेल आणत होते महाराजांच्या ठिकाणची विनम्रता वेगळ्या अंगाची वैराग्याचं स्वरूप किती हातात मिळालेली मुळी येता येता वाटून मुलांना राहायला ऊस तर वाटत होते नाहीतर तूहीच वाटून येत होते कधी संग्रह किंवा अपेक्षा हा स्वभाव संतांचा नव्हता धर्मजागरणामध्ये जोपर्यंत हे असत नाही समर्पणाची त्यागाची भूमिका ज्यांची ज्यांची होती आज त्यांची कीर्ती जगात
महाराणा प्रतापांपासून कुणाचाही विचार करा, पृथ्वीराज चव्हाणांपासून विचार करा, ज्यांनी ज्यांनी धर्माकरता, देशाकरता, समाजाकरता स्वतःच्या परिवाराचा त्याग केला, वेळ आली तर गवताच्या भाकरी करून खाल्ल्या, त्या सुद्धा मागण्याकरता अजून 4 जण आले तर तीही देऊन टाकली. कारण आपण संस्कृतीचा विचार घेऊन येणारे आहोत, आपण प्रकृती आणि विकृती ही बाजूला ठेवणारे आहोत, आपल्या घासातला घास नाही सगळा घास समोरच्याला देण्याची तयारी ठेवणारे आहोत. कारण आपल्या पाठीमागे शिबिराजाचं उदाहरण आहे, आपल्या पाठीमागे राजा रणतिदेवाचं उदाहरण आहे. ही आपली परंपरा आहे आणि ही परंपरा आम्हाला आमच्या संतांनी, आमच्या धर्मशास्त्रानं, आमच्या ऋषीमुनींनी शिकवली आहे आणि त्यामुळे आम्ही हा विचार घेऊन चाललो. मग त्याकरता हा प्रयत्न वाडवडिलांपासून चाललेला प्रयत्न आहे. मग आम्ही तो करायला नको का? अरे आमचं तर ते व्रत आहे, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्तिमुक्तीचा सवंगडा, नाम भवसिंधू तारक. म्हणून आम्ही त्याचा विचार करतो. त्यांनी नामसाधना केली, आम्ही तीच साधना करतो. वैयक्तिक उन्नती करता, वैयक्तिक परमार्था करता, आत्मस्वरूपाच्या प्राप्ती करता जसं आम्ही इकडे नाममार्गाचा आश्रय धरलाय, तसं हे जोपर्यंत हे शरीर आहे ते देवानं कशा करता दिलंय, नुसतं भजना करता भोजना करता नाही, तर सेवे करता दिलेला आहे. सेवा हा आमच्या संप्रदायाचा प्रमुख पाया आहे. आणि म्हणूनच तुकोबारायांनी मागताना तुका म्हणे सत्ता करू निकट किंवा निकट करू सेवेसी म्हणून भगवंत आपला निश्चय व्यक्त केला. सांगायचं तात्पर्य हा जो सेवेचा भाव आहे, हा सेवाभाव सर्वत्र पोहोचवण्याकरता आम्ही निश्चित प्रयत्न करू. मग केवळ उपदेश करणार नाही तर आम्ही स्वतः अंगीकृत करू, आम्ही त्याचं स्वतः अवलंबन करू आणि इतरांना सांगू. यातनं हा आनंद मिळतो. आपणही या, मागे राहू नका. यारे यारे सान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवणासी. ते सगळ्यांना इथं अधिकार आहे, म्हणून आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन उपासना करतो. हे संतांनी सांगितलेलं स्वरूप. म्हणूनच तुकोबारायांची जी भाषा आहे, धर्मजागरण केव्हा होत असतं? माणसाच्या ठिकाणी ही विष्णुमयता, ही व्यापकता विचाराची किंवा हे सर्व भगवंताचे स्वरूप आहे. तिथं कोणी उच्च नीच नाही, सर्वांचा अधिकार. आर्थिक स्तरावर भेद असतील, वैचारिक स्तरावर भेद असतील, पण व्यक्ती म्हणून, देशाचा नागरिक म्हणून, या समाजातला एक घटक म्हणून प्रत्येकाचं अस्तित्व निश्चित आहे. 3 गोष्टी आम्हाला आमच्या संप्रदायाला निश्चित दिल्या आणि त्या संतांना, चाणक्याची जी मुख्य 3 सूत्र आहेत, तीच सूत्र संतांनी आम्हाला स्पष्ट सांगितली. चाणक्यानं सांगितलं होतं, तुम्हाला राष्ट्राची, समाजाची, परिवाराची, वैयक्तिक उन्नती व्हावी असं वाटत असेल तर पहिलं काम करा, परस्त्री माते समान माना. आम्हाला तुकोबाराय सांगतात, पराविया नारी रखुमाई समान. अरे आमच्या उपास्य देवतेची अर्धांगिनी, आल्हादिनी शक्ती माता रुक्मिणी म्हणजे समोरची असणारी स्त्री. हिच्या परता अजून वेगळा काय विचार असतो? परद्रव्य परनारी यांचा न धरी अभिलाष, यांचा अभिलाष धरू नको म्हणून आम्हाला जे सांगतात त्याच्या मागचं कारण ते. त्याचबरोबर इतराची संपत्ती त्याची त्याच्याजवळ, त्याच्या उत्कर्षाकरता आम्हाला खेद वाटायचं कारण नाही. त्याचा उत्कर्ष आनंदाची गोष्ट आहे, त्याच्या सुखात आम्ही आमचं सुख पाहिलं पाहिजे. हे चाणक्यानं दुसऱ्यांदा आम्हाला सांगितलं. तुकोबाराई आम्हाला तेच सांगतात. अरे प्रसंग आला तर समोर माणिक पाषाण खडे जैसे, म्हणून आम्ही त्या जमिनीतल्या असणाऱ्या रत्नांकडे पाहतो. त्याकरता आम्हाला राका वंका यांचं उदाहरण स्पष्ट आहे. सांगायचं वेगळं कारण आहे, सांगायचं तात्पर्य. तिसरं आम्हाला सूत्र सांगितलं की जसा आपल्याला सन्मान आहे तसा समोरच्याला सन्मान आहे. चाणक्याचं सूत्र आहे. तसं आम्हाला तुकोबाराय किंवा संप्रदायाने सांगितलंय की समोर पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका का, तर समोरचाही तेवढाच सन्मानित आहे, त्याचाही सन्मान तेवढाच आहे जेवढा माझा आहे. म्हणून अमानिना मान देन कीर्तनीय सदा हरी, हे संतांचं लक्षण सांगितलं आणि ते वारकऱ्याचं लक्षण आहे. तो स्वतः मानाची अपेक्षा करत नाही, दुसऱ्याचा सन्मान केला. खऱ्या वारकऱ्याचं लक्षण सांगतो. आता वारकऱ्यात लोक फरक करायला लागले, पण मूळ वारकरी जो आहे तिथं कोण आहे, किती वयानं, काही विचार नाही म्हणा. तिथं ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांच्या पाया पडतील, नामदेवराय निवृत्तीनाथांच्या पडतील, नामदेवराय ज्ञानोबारायांना भेटतील. तिथं संतांमध्ये हा भेदच नाही. तिथं सगळेजण भगवंताचे गोपाळ सवंगडी म्हणूनच मिरवतात. हे लक्षण म्हणून तर संप्रदायाच्या प्रत्येक ठिकाणी गोपालांच्या बरोबर केलेल्या काल्यानंच समारोप सांगितलं. त्यामागचं कारण सांगायचं तात्पर्य, सगळ्या 18 पगड जाती जमाती
18 पगड असणारे, वेगवेगळ्या व्यवहारात असणारे लोक, स्त्री पुरुष आबाल वृद्ध सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा उपक्रम आणि उपासना म्हणजे वारी. आणि ती आम्ही निश्चितपणानं करणार. त्याकरता वाटेल ते प्रयत्न करावे लागले, किती कष्ट भोगावे लागले, भोगणार. आज ठीक आहे, आज काही कारणानं कदाचित आमच्याच निष्ठा कमी झाल्या असतील म्हणून म्हणा, किंबहुना आमचा संत वाङ्मयावरचा विश्वास कुठे कमी झाला की काय कोणास ठाऊक, त्यामुळे म्हणा. पण आपण त्यातला चांगला विचार करीत सध्या दुराग्रह न धरता आपण समाधान करून घेतो. पण ही परिस्थिती आहे. संतांनी किती विपरीत, जेव्हा प्राण जायची भीती होती, समोरचा हातात तलवार घेतलेला वारीला जाऊ द्यायला तयार नव्हता, अशा प्रतिकूल काळात, परकीयांच्या यावनी आक्रमणाच्या काळात त्यांनी वारीची भूमिका टिकवली. प्लेग सारख्या वेगवेगळ्या महामाऱ्या त्या काळात येऊन गेल्या. त्या काळात जेव्हा इंग्रजांच्या काळात असं म्हणतात की वारी होणार नाही, महापुरासारखी परिस्थिती आली काही वेळा, तरी वारी थांबली नाही. आताही थांबली नाही. निष्ठावंत वारकरी त्याच्या त्याच्या पद्धतीने बरोबर वारी करतोच आहे. आणि जरी तो शरीरानं जाऊ शकला नाही तर मनानं सुद्धा आज प्रत्येक मुक्कामावर त्याची वारी चालू आहे, त्याचा नित्यनियम चालू आहे. कशा करता? शेवटी जर आम्ही ती उपासना सोडली काही कारणानं, भयानं, भीतीनं, तर आम्हाला तुकोबारायांच्या रोषास पात्र व्हावं लागतं. तुकोबाराय सांगतात काय? तुकोबाराय याच अभंगात सांगतात, न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. जर तशी ठीक आहे, तशी विरक्त स्थिती तुम्हाला आली असेल आणि डोळे झाकले की हाक मारली, स्मरण केलं की प्रत्यक्ष परमात्मा समोर, एवढी तुमची ताकद आली असेल तर नलगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण, काही कुठे जायची आवश्यकता. पण त्याकरता तशी अवस्था आली आहे का? तशी अवस्था आली नसेल तर उपासना केलीच पाहिजे. आणि जर तशी अवस्था आलेली नसताना तुम्ही आता नाही ठाईचं बैसो, सध्या काळच तसा आहे असं म्हणून ठाईचं बैसोनी करा एकचित्त असं म्हणायला लागला तर तुम्ही कळत नकळत पाखांड करत आहात. तुम्ही कुठेतरी अंतःकरणात मध्ये संकुचित झालेला आहात. तुमची भावना कुठेतरी बिघडली आहे, निष्ठा कुठेतरी डामाडोल झालेली आहे. हे महाराज स्पष्ट सांगतात. हे कशा करता सांगतात महाराज? कारण त्यांनी त्याही प्रतिकूल स्थितीत हे सगळं काम केलं. तेव्हा तुकोबारायच नाही, सर्व संतांनी आपापल्या क्षेत्रात, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आज देशात सर्वत्र आपण संप्रदायाचा प्रसार प्रचार पाहतो, तेव्हा सहज नाही ना. त्यामागे कित्येक लोकांची आजपर्यंत अनेकांची त्यामागे भूमिका आहे, त्यांचं कार्य. हे करताना त्यांनी, आपण बघा ना, माऊलीच्या पुढच्या केवळ माऊलींच्या सोहळ्याचा विचार केला तर पुढच्या 27 मागच्या शेकडोंनी दिंड्या, त्यामध्ये कोण कुणाला कुणाचं जात समाज विचारायला आला. केवळ निष्ठा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पायी हे दर्शन सोपं नाही, सहज आहे. पण दुर्दैवानं झालं काय की आमच्या उपासना सुद्धा केवळ ठोकळ पद्धतीच्या बनल्या. त्याचा मूळ उद्देश काय याचा आम्ही आज विचार करायला तयार नाही. संप्रदायानं संतांनी सांगितलेल्या उपासना या कुठेतरी आम्हाला संघटित करण्याकरता, आणि ते केवळ समाजापुरत्या किंवा जातीपुरत्या संघटित करण्याकरता नाही तर राष्ट्र म्हणून संघटित करण्याकरता, याचा दुर्दैवानं आम्हाला विसर पडायला. कुठेही यातायात धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री असं सांगणारा हा संप्रदाय कुठेतरी संकुचित विचार अनेकांच्या ठिकाणी यायला. मूळ वारकऱ्याच्या ठिकाणी भावना नाही, तो आजही तेवढ्याच आनंदानं वाळवंटामध्ये गातो नाचतो, प्रेमानंदानं डुलत राहतो. पण आज ही आवश्यकता आहे. आमच्या बरोबर आमच्या समाजातला प्रत्येक घटक या उपासनेमध्ये आहे की नाही, त्याच्यापर्यंत सर्व प्रकारच्या सोयींचा विचार, त्याच्या अधिकाराचा विचार, त्याच्या कर्तव्य भावनेचा विचार पोहोचतोय की नाही. कारण अधिकाराकरता सर्वजण आज पुढे येतात, कर्तव्याकरता मात्र कोणी पुढे यायला तयार नाही. कर्तव्यच्युती हे सुद्धा निषेधात्मक लंडपणाचं आणि लक्षण. म्हणून तुकोबाराय बोलले की जर आपल्या ठिकाणी ती स्थिती प्राप्त झालेली नसेल, संतत्वाची स्थिती प्राप्त झालेली नसेल, आपल्या अंतःकरणातली विषमता जाऊन पूर्ण समान म्हणजे सुखदुःख समान सकळ, जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्तिप्रेमाचा कल्लोळ अशी हरिदासासारखी स्थिती आली नसेल आणि आपण ते सोडून आणि नाही आता आपल्याला काहीच पुरलेलंच नाही असं जर म्हणून राहिलं तर जमत नाही.
ज्ञानोबा स्पष्ट बोलले, तया कर्तव्य असे उरले लोका लागी. जरी तो महात्मा झालेला असला तरी त्याला लोककल्याणाकरता समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत वावरावं लागेल. त्याशिवाय आणि त्याच्या उपासनेची पूर्णता होणार नाही. कारण त्याचं अस्तित्व हे केवळ त्याच्याकरता नाही, संपूर्ण समाजाकरता त्याचं अस्तित्व आहे. तो केवळ त्याच्या कुटुंब परिवारापुरता किंवा त्याच्या वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित नाही, तर त्याची सेवा ही देवाची म्हणजे पर्यायाने या विश्वात्मक श्रीहरीची सेवा. आणि म्हणूनच प्रार्थना करताना मागणी मागताना संतांनी त्या विश्वात्मक परमात्म्याजवळ मागणी मागितली आहे या करता. तुकोबाराय अधिकारानं सांगतात की जर अशी स्थिती आपल्या अंगी आली नसेल, संतांनी केलेलं काम काही करायची आवश्यकता नाही असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण आपल्या जबाबदारीपासून पळ काढतोय. आणि असे पळकुटे, असे भित्रे किंवा असे जबाबदारी झटकणारे लोक तुकोबारायांना अजिबात आवडत नाही. तुकोबाराय स्पष्टपणानं त्यांना कर्मत्यागी लंडतो अशी सहजपणानं आणि उपमा वापरतात. सांगायचा अर्थ तुकोबाराय सांगतो या करतात की म्हणून आमचा उद्देश हाच आहे, वाचा बोलो वेदनीती करू संती केली. आता वेदनीतीचा धर्मनीतीचा व्यवहार सांगताना तुकोबारायांनी अत्यंत स्पष्ट केलं. कुठल्याही बाबतीत संतांनी संदिग्धता ठेवलेली नाही, स्पष्टपणाने विचार मांडला. आणि तो विचार मांडताना वेगवेगळ्या स्तरावर विचार मांडला. मग काय काय केलं पाहिजे, आपल्याला जे सहज दिसेल, जे कुठलीही सेवा असो, जे भगवंतानं सांगितलं गो द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्देव ब्रह्मचर्य महिंसा, हे सगळं सांगितलं असेल ना, मग हे सगळं सांगताना भगवंतानी जे जे निर्देश केले ते संतांनी केलेले निर्देश. म्हणून गो म्हणजे गायत्रीचा विचार संतांनी सांगितला, गोपूजनाचा. पण त्यातनं केवळ गोसंवर्धन किंवा पशुसंवर्धन एवढाच विचार नाही सांगितला. त्यातनं समाजातल्या उपेक्षित घटकापर्यंत त्यातनं मिळणारे लाभ पोहोचवले पाहिजेत, ही आपली जबाबदारी, याची पण जाणीव. नुसतं कृषी गोरक्ष वाणिज्य हे आपण कर्म केलं पाहिजे आपल्या वर्णाप्रमाणे एवढंच नाही सांगितलं. त्यातनं 12 बलुतकार आपण सांभाळले पाहिजेत, हे आम्हाला संतांनी आणि ऋषीमुनींनी आग्रहानं सांगितलं. त्यातनं एकमेकांवरचं अवलंबित्व आणि एकमेकांशी असणारं सौहार्द राखलं जाईल, जपलं जाईल. आणि सगळ्यांना एकमेकांविषयी, ज्याला इंग्रजीत अटॅचमेंट म्हणतात, म्हणजे परस्पर संबंधाची जाणीव ती राहील, अशा पद्धतीचा विचार संतांनी आम्हाला दिला. आणि त्यातून तुकोबारायांसारखे महात्मा आपल्याला बोलले की जर अशा पद्धतीच्या उपासनेला कोणी नावं ठेवत असेल आणि कोणी म्हणत असेल हा तर वेळेचा अपव्यय आहे, 15-20 लाख लोक उगाच जातात, एवढा वेळेचा अपव्यय, एवढा पैशाचा अपव्यय, किती तास वाया गेले, तर अशी हरीची भक्ती दूषित करणारे जे आहे ते दुसरे तिसरे कोणी नाही अधम. तुका म्हणे अधम त्यासी भक्ती दुषी हरीची. आता दुसऱ्या अंगाने त्याचा विचार आहे की ज्या पद्धतीने नाथ महाराज एका लेकराला वाळवंटात रडताना पाहू शकत नाही, आमच्या आजूबाजूला कित्येक लेकरं टाकली जातात, कित्येक लेकरं रडतायत, पण आमच्या लेकराकडेच लक्ष, बाकीच्याकडे लक्ष द्यायची आमची प्रवृत्ती नाही. म्हणून नाथ महाराज आजही नाव घेतलं जातं. आमची नावं आमची मुलंही घेतील की नाही शंका. काय कारण? कारण आमच्या विचारातली संकुचितता, विचाराची आणि आचाराची संकुचितता आली की धर्माचं स्वरूप सुद्धा, आचाराचं स्वरूप सुद्धा, धारणेचं स्वरूप सुद्धा, ज्याच्यामुळे आमचं अस्तित्व, आमचं कर्तृत्व प्रकट होतं, ते सुद्धा संकुचित होतं. आणि असं संकुचित आलं तर मग एक समाज म्हणून, एक कुटुंब म्हणून, एक राष्ट्र म्हणून, एक विश्वातला घटक म्हणून आम्ही कोणीही एकसंघ राहू शकत नाही. संतांनी हा समाज एकसंघ राहावा याकरता ही वारीची सामुदायिक उपासना दिली. नाहीतर मग प्रत्येकाला सांगितलं असतं तुम्ही तुमच्या घरी असं पूजन करा, अशा पद्धतीने यज्ञ करा, अशा पद्धतीने. अरे ती सगळी साधन आहे, पण या सगळ्या साधनांपेक्षा हे साधन विशेष साधन आहे. म्हणून हे साधन न चुकता आवर्जून केलं पाहिजे, त्याचा आग्रह संतांनी धरला. आणि म्हणून सांगताना सांगितलं, बरं तिथेही सांगताना असं सांगितलं नाही की पंढरीला गेल्यानंतर देवाची पूजा करा, देवाला हार बुक्का तुळशी वाहन म्हणाले.
हातीप्रिय आवडे तुळशी बुक्का ही त्याची आवड आहे. पण तुम्ही तिथे गेल्यानंतर काय कराल? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. तुम्हाला सदा समाधान हवं असेल तर पहिला विधी करा, चंद्रभागेत जा. म्हणजे तीर्थाविषयीची पूज्यता. दुर्दैवानं आज आमच्या ठिकाणच्या भागवताने सांगितलं की तीर्थांचं तीर्थत्व आज गेलं. कशामुळे गेलं? तर नको ती माणसं द्रव्यलोभी, कणलोभी आणि त्याबरोबर तीर्थांचं अस्तित्व, तीर्थांचं पावित्र्य घालवणारी माणसं त्या ठिकाणी जाऊन बसली आणि त्याच्या परिणामी तीर्थांचं तीर्थत्व. आम्हाला पहिला संस्कार दिला आहे की तीर्थांविषयी आमच्या गावच्या नदी ओहाळांपासून ते पवित्र असणाऱ्या ज्यांची नावं नित्यस्मरणामध्ये गंगा, सिंधू, सरस्वती आम्ही घेतो तिथपर्यंतच्या सर्व नद्यांचं पावित्र्य, त्यांचं शुद्धीकरण राखलं गेलं पाहिजे. जलसंवर्धनाचा हा विषय, पर्यावरण संवर्धनाचा हा विषय संतांनी तो दिलाय ना. पायीवारीच्या निमित्तानं जाता येता कुठे फळं खाल्ली, काही खाल्ली, त्या बिया कशा टाकून द्यायच्या नाही, कुठंतरी योग्य पद्धतीनं लावल्या तर आपोआप झाडं हजारो झाडं उगवत होती. त्या निमित्तानं व्यापार व्यवहार वाढत होता. आज या एवढ्या लाखोनी समाज या संतांच्या, देवाच्या वेगवेगळ्या ठिकाणी, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं जातो. त्या निमित्तानं तिथं किती मोठा व्यवहार उभा राहतोय. अनेकांची पोट त्याच्यावर भरली जात आहेत. आपण विचार करू शकत नाही एवढी मोठी आर्थिक व्यवस्था तिथे चालते. कुणाच्या प्रेरणेत? संतांनी, भक्तांनी जर ही वारीची परंपरा, यात्रांची परंपरा, उलट सांगितलं जोपर्यंत सगळी अनुकूलता आहे, जवळ ही सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय, चुको नको. का आग्रह धरला? याचा आग्रह धरण्यात आणि यातनच तर ही सगळ्या प्रकारची इंडस्ट्री, सगळ्या प्रकारची व्यावसायिक स्वरूप चालणार आहे. इथं प्रत्येकाला रोजगार मिळणार आहे. रोजगाराच्या, प्रत्येकाच्या तहानभुकेची व्यवस्था चालावी आणि जेणेकरून संपूर्ण जगाचा व्यवहार सुरळीत चालावा एवढी व्यापक भूमिका या महात्म्यांची. आणि त्यातून वारी हा अनेक अंगाने आपल्याला विचार करता येईल. नुसतं एवढंच सांगितलं नाही. चंद्रभागे स्नान जसं तीर्थाचं महात्म्य सांगितलं तसं श्रवणाचं महात्म्य आम्हाला सांगितलं. जोपर्यंत श्रवणाचा संस्कार मनावर होत नाही, श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन, अनुसंधान या सगळ्या प्रक्रियेतनं कुठेतरी वैचारिक क्षमता प्रत्येकाची प्रगल्भ होत जाते. आणि जसजशी विचाराची क्षमता प्रगल्भतेकडे जाईल तस तसा संकुचित विचार संपतो आणि वसुधैव कुटुंबकम ही जी अपेक्षा, ही जी संज्ञा आहे ती सार्थक होत असते. हे विश्वचे माझे घर किम ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला हे स्वरूप तेव्हा अस्तित्वात येतो. आणि म्हणून त्याकरता तुकोबारांसारखे महात्मे हा आग्रह धरतात, आम्ही आलो त्याकरता, ते तर आम्ही करणारच, पण दुसऱ्यालाही करण्याकरता प्रवृत्त करणार. जर त्यानं विरोध केला तर त्याला साम, दाम, दंड, भेद या चतुर्विध नीतीच्या वापरानं समजावून सांगणार. एवढ्यावर काही ऐकलं नाही तर सगळ्यांच्या समोर त्याची पंचायत मांडल्याशिवाय राहणार. तुकोबारांचं जे सांगणं आहे, तुका म्हणे अधम त्यासी, तुम्हाला अधम पाहायचंय, पापी पाहायचंय, हा मग आम्ही दाखवू जगाच्या समोर. म्हणजे एवढं स्पष्टपणानं दिशा निर्देश करायला सुद्धा महाराज मागे पाहत नाही. काय कारण असेल एवढं तीव्रतेनं महाराजांना बोलण्याचं? आपण तेवढा विचार करू आणि आपल्या या चिंतनाला थांबूया. महाराज असं का बोलतात? तर हे आताच्या काळाला अनुलक्षून बोलत नाहीत महाराज. महाराज बोलतात 350 वर्षापूर्वी. का बरं हे बोलत असतील? कारण अशी स्थिती त्याही काळात होती. त्या काळात स्वकीयांचं सरकार, स्वकीयांचं शासन अर्थात स्वराज्याची उभारणी होत होती आणि एकीकडे परकीयांचं नुसतं वैचारिक आक्रमण नाही, सांस्कृतिक आक्रमण, धार्मिक आक्रमण, सगळ्याच प्रकारचे आक्रमण होते. आमच्या डोळ्यासमोर आमच्या माय बहिणी ओढून नेल्या जात होत्या. उभी असणारी शेत पीक बेचिराख होत होती आणि अशा वेळेस एक माता पाठीशी उभी राहिली आणि छत्रपती शिवरायांसारखा पुत्र हिंदवी स्वराज्याचं निर्माण करू लागला. एवढं सोपं नव्हतं. अशा ही प्रेरणा काही त्या क्षणातली प्रेरणा नाहीये. त्याच्या मागे पुन्हा 350 वर्षापूर्वीचा इतिहास आणि परिवारानं, त्या परंपरेनं भोगलेलं दुःख, सल त्या जाणीवेतनं होता आणि त्या सलाच्या, त्या जाणीवेतनं हे हिंदवी स्वराज्य उभं राहील. मग जिथे हे राष्ट्रकार्य उभं राहत आहे तिथं आपली जबाबदारी आहे, आपलं काम आहे
आणि म्हणून तुकोबारायांसारख्या समर्थांसारख्या महात्म्यांनी हा संपूर्ण समाज या सत्कार्य समजवून हे धर्मकार्य आहे हे सांगून जोडून दिला. आणि आज छत्रपती शिवरायांचा तो काळ हिंदवी स्वराज्य उभं राहील. आज आपण जे भारतीय म्हणून हिंदुस्थानी म्हणून हिंदू म्हणून जगतो किंवा आज ज्या आपापल्या उपासना आपण आजही अनिर्मुक्तपणानं करतो त्यामागे केवळ त्या माऊलीची या संतांची आणि छत्रपती शिवरायांची स्वतःची तपश्चर्या उपासना. जर त्यांचं सामर्थ्यच नसतं तर आज आम्ही कुठल्या स्थितीत आणि काय अवस्थेत उपासना करत असतो भगवंताला. शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती इतकं स्पष्टपणानं कवी कलशाने आम्हाला सांगितलं. कशा करता सांगतो कवी भूषणांनी सुद्धा खूप सुंदर छत्रपतींचं वर्णन केलं. हा विषय आपला तो नाही, पण ही परिस्थिती जेव्हा समोर येते तेव्हा तुकोबारायांच्या बोलण्याचा रोख आपल्या लक्षात येतो. एवढ्या विपरीत स्थितीत सुद्धा जेव्हा स्वकीयच विरोध करत होते तेव्हा तुकोबाराय म्हणाले नाही जमणार. ही सुद्धा भगवंताची भक्तीच आहे. या भक्तीचा जो कोणी दोष लावेल किंवा तिची निंदा करेल तो सुद्धा अधम आहे. आम्ही त्याला कुठल्याही प्रकारे क्षमा करणार. आजही हीच स्थिती आहे. आजही आमचेच स्वकीय या धर्मकार्यामध्ये या राष्ट्रकार्यामध्ये जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आता याचा काय उपयोग आहे याची काय आवश्यकता आहे म्हणून आम्हालाच पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस भक्कमपणानं सामोरं जात समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचत सर्व प्रकारच्या सुखसोयी ज्या आज मला आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच तर भागवतानं सांगितलेला साम्यवादाचा विचार आहे. कारण तो अधिभौतिक साम्यवाद नाही आहे, आध्यात्मिक साम्यवाद. आणि हाच आध्यात्मिक साम्यवाद हेच धर्मरक्षणाचं स्वरूप आहे. या धर्मरक्षणाकरता या आध्यात्मिक साम्यवादाकरता कारण तिथं भगवान जिथं सांगतात ममैव अंशो जीव लोक्यारे सर्वच माझे अंश आहेत. एवढा मोठा समतेचा आणि साम्याचा विचार अजून कुठल्या धर्मानं किंवा कुठल्या उपासना पद्धतीनं दिलाय जगाच्या पाठीवर आज तरी ऐकिवात नाही. पुढं कोणी देईल माहित नाही, पण हा सनातन विचार आमच्या परंपरेनं दिलाय. म्हणून तुकोबाराय सांगतात आम्हाला त्याचा गर्व आहे. वाणीनं वेदाचाच विचार सांगू, नीतीचाच विचार सांगू. ज्या वेदानं ज्या नीतीनं सर्वांच्या कल्याणाचा विचार केला तोच विचार आम्ही करू आणि तेच प्रयत्न करू. कारण संतांनी जे प्रयत्न केलेत, कारण संतांकडे सिद्धांताला प्रत्यक्ष मूर्त रूपात कसं आणावं, जी कल्पना आहे ती प्रत्यक्षात मूर्त कशी करावी याची कला संतांकडे. आणि संतांनी वेद नीतीच्या या संकल्पना आपल्या आचरणानं स्पष्ट केला. म्हणून वेदनीती वाचेनं बोलू आणि संतांनी त्याचं आविष्करण ज्या माध्यमातनं केलं त्या माध्यमातनं ते साधन करीत आम्ही धर्मरक्षण केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याकरता करण्यासाठी आम्हासी त्याकरता प्रयत्न करणं हा आमचा स्वभाव आहे. आणि म्हणूनच तो स्वभाव ते उद्दिष्ट घेऊन वारकरी वारीला चाललाय, वारीला जातोय, पुढेही जात राहील. आलेले हे जे काही अडसर आहेत परिस्थितीमुळे हे अडसर क्षणिक आहेत आणि अशा क्षणिक असणाऱ्या अडसरांना सांप्रदायिक सेवकांनी संतांनी कधीही जुमानलेलं नाही. जरी हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाये वडवान त्रिभुवन खाये परी मी तुझीच आस पाहेगा विठोबा असा आपला निर्धार व्यक्त करीत देवाला प्रार्थना एवढीच केली आहे. नकरी आणि काचा पांगीला नामधारक तुझाचे अंत्य. म्हणून त्याचे नामधारक होऊन त्याच्याच प्रेमाची अपेक्षा करीत असेच आपण पुन्हा पुन्हा वारीला जाऊया. चला सगळे मिळून भगवंताच्या जवळ ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या संगतीनं ज्ञानोबा तुकाराम करीत जाऊया.
करी कमल